ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन झालंय। जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय। अल्पशा आजारानं वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ पॉप्युलर बुक डेपोचे संस्थापक होते। जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती। संवर्धनासाठी आवाज उठवणारे विद्वान मार्गदर्शक आज आपल्यातून हरपलेले आहेत। ते एक प्रसिद्ध संशोधक होते ज्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, संवर्धन आणि मानवी पर्यावरणशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। त्यांना संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन ऑफ अर्थ हा जीवनगौरव पुरस्कार देखील मिळाला होता। ज्यांनी आजवर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या कामानं मोठा प्रभाव पाडलाय त्यांना हा पुरस्कार दिला जातो। जागतिक दर्जाचा पुरस्कार त्यांना मिळाला। ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ आज आपल्यात नाहीत। जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांनी वयाच्या 83व्या वर्षी एका अल्पशा आजारानं आपल्यातून अखेरचा निरोप घेतलाय। जगभरातील वाढतं वाळवंटीकरण किंवा दुष्काळ आणि जमिनीचा खालवत चाललेला दर्जा या विरोधात त्यांनी काम केलं। ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ हे आज आपल्यात नाहीत। त्यांनी गाडगीळ समितीची देखील स्थापना केली होती। अनेक ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी त्यांचा हेतू होता आणि त्यासाठी पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती नेमली गेली। त्याचे ते अध्यक्ष होते डॉक्टर माधव गाडगीळ। पुढारीचे प्रतिनिधी आशिष देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आशिष जी आज माधव गाडगीळ आपल्यात नाहीत, मात्र माधव गाडगीळ यांचं पर्यावरण चळवळीत नेमकं काय योगदान होतं? चळवळीमध्ये डॉक्टर माधवराव गाडगीळ यांचं खूप मोठं योगदान होतं। ते जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ होते। ते शेवटच्या श्वासापर्यंत निसर्ग संवर्धनासाठी झटत राहिले। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 1-2 महिन्यापूर्वीच जागतिक दर्जाचा पर्यावरण तज्ज्ञ म्हणून पुरस्कार मिळालेला होता। तसेच भारत सरकारने देखील त्यांच्या मोठ्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं। अगदी शेवटचं त्यांचं भाषणही याच विषयावर झालं होतं। 5 डिसेंबर रोजी ते वनराई या संस्थेत आले आणि त्यांनी पर्यावरणावर अगदी तब्येत बरी नसतानाही थापा टाकत जे भाषण केलं ते अतिशय मोलाचं आणि महत्वाचं होतं। त्यांनी सांगितलं की मी विदेशात शिक्षण घेतलं, भारतात आलो आणि मला कळलं की वनराई देवराई नावाचा हा जो प्रकार आहे हा भारतीय खेड्यापाड्यातल्या लोकांनी जपून ठेवलेला, जतन करून ठेवलेला आहे आणि ती देवराई आता नष्ट होतीये शहरातून, खेड्यापाड्यातून। ती आपण जपली पाहिजे आणि ती सामान्य माणसाचंच काम आहे हे देखील त्यांनी शेवटच्या भाषणात आपण अधोरेखित केलं। याचे शेवटचे फुटेज पुढारीकडेच आहेत, फक्त ते एक्सक्लुझिव्ह। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बिबट जो प्रादुर्भाव होता पुणे जिल्ह्यामध्ये, शिव नंतर जुन्नर असेल या भागामध्ये जी बिबटे हल्ले करत होते मानवी वस्त्यांवर, त्याच्यावर त्यांनी अतिशय कडक भूमिका सरकारच्या विरोधात घेतली होती। त्याचंही एक्सक्लुझिव्ह कव्हरेज आपण पुढारीने दिलेलं होतं। त्यांचं म्हणणं असं होतं की आधी माणूस महत्वाचा, नंतर बिबट्या, कारण बिबट्यांचं ज्यांना नसबंदी ही त्यांना सरकारला परवडणारी नाही, कारण बिबट्या काही हा मांजर नाहीये, तो लवकर पिंजऱ्यात येणार नाही आणि त्यांची नसबंदी खूप महागडी ठरेल। त्यामुळे मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना तात्काळ ठार केलं पाहिजे अशी कडक भूमिका मांडल्यानंतर सरकारने त्याची दखल घेतली आणि बिबट प्रणव क्षेत्रामध्ये वनमंत्री गणेश नाईक हे तातडीने आले त्यांच्या बातमीनंतर आणि सरकारने खूप चांगल्या उपाययोजना केल्या आणि शेवटपर्यंत त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी काम केलं। शेवटपर्यंत त्यांनी त्यांचा जिव्हाळा भिजवला। बरं, गाडगीळ यांच्या जाण्यानं आज पर्यावरण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे सर। अगदी बरोबर। आशिषजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय। एका वाक्यात सांगायचं झालं तर गाडगीळ यांनी सगळ्यात मोठा संदेश आजवर काय दिला? त्यांनी असं सांगितलं की ज्या वनराई आहेत, ज्या देवराया आहेत, जी शहरातली झाडं आहेत ती जतन करा, झाडं जपली तर माणूस जगेल, हा त्यांनी शेवटचा संदेश दिला। निसर्ग हा ऑक्सिरीच केला पाहिजे, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण जास्तीत जास्त राहिलं पाहिजे शहरांमध्ये आणि खेडेगावातही, हेच त्यांचं म्हणणं होतं। झाडं जपली तर माणूस जगेल असं त्यांचं शेवटचं म्हणणं होतं। पर्यावरण आणि माणूस
एकच आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. धन्यवाद आशिषजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. विश्वंभरजी, एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची विचारसरणी इतरांपेक्षा कशी वेगळी होती? डॉक्टर माधवराव गाडगीळ हे नुसते शास्त्रज्ञ मी म्हणत नाही त्यांना, ते लोकशास्त्रज्ञ होते. म्हणजे आपल्याकडे लोकनेते असतात किंवा लोकसेवक असतात, पण लोकशास्त्रज्ञ आपल्याकडे नसतात. म्हणजे माझ्यातला जो काही शास्त्रज्ञ आहे तो लोकांच्यासाठी कितपत उपयोगाचा आणि सामान्य माणूस हा सगळ्या संशोधनाचा केंद्रबिंदू असं मांडणाऱ्यांपैकी डॉक्टर गाडगीळ एक होते. त्यांची जी स्पेशालिटी होती ती बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्रातले ते स्पेशलिस्ट होते. बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला कित्येक वर्ष त्यांनी प्राध्यापकी केली. तिथेच त्यांची सुलोचना गाडगीळ जी आहे तिथे शास्त्रज्ञ होत्या. हे शास्त्रज्ञ जोडी आहे ही खरं म्हणजे महाराष्ट्राची. तर सुलोचना ताईंच्याबद्दल पण अनेकांना माहित असेल नसेल, परंतु ही एक शास्त्रज्ञ जोडी आणि हळूहळू परिसंस्था किंवा इकोसिस्टीम इकॉलॉजी याकडे गाडगीळ सरांचा प्रवास झाला. एक हार्डकोर बॉटनिस्ट, वनस्पती शास्त्रज्ञ एक हार्डकोर असा, तिथून ते त्यांचा पर्यावरण शास्त्रज्ञ असा जो प्रवास होता, तो प्रवास हा लोकांच्या गरजेतून झालेला प्रवास आहे. डॉक्टर गाडगीळ हे आता मला पीएचडीच्या नंतर काहीतरी डॉक्टर ऑफ सायन्स करायचंय म्हणून घेण्यासाठी पर्यावरण तज्ञ झाले नव्हते, तर ते त्यांना ओढून नेलं होतं त्या प्रवासाने की बॉटनीच्या मध्येच न राहता ते पर्यावरणापर्यंत आले. पर्यावरण शास्त्रज्ञ पर्यंत त्यांचा लौकिक झाला. त्यांना एक अत्यंत ऑर्गॅनिक प्रकारचा सेंद्रिय प्रकारचा शास्त्रज्ञ आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये कुठल्याही कॉस्मॅटिक गोष्टी नसणे, अवैज्ञानिक गोष्टींना तर थारा नसतोच, तरच शास्त्रज्ञ होतो माणूस. पण त्याचबरोबर लोकविज्ञान समजून घेणारे शास्त्रज्ञ. हे लोक असं करतात म्हणजे लोक उदाहरणार्थ लोक अमुक अमुक दिवशी अमुक तमुक करतात, तर त्याचा संदर्भ काय हे शोधणारे शास्त्रज्ञ. आणि परंपरा आणि म्हणजे रूढी आपल्या ज्या आहेत त्या रूढींमध्ये काही विज्ञान आहे का याचा उगाच छद्मविज्ञान पद्धतीने शोध न घेता त्यातला फक्त कंटेंट घेणारे गाडगीळ सर होते. त्यांनी लोकांसाठी पर्यावरणासाठी आतापर्यंत काम केलेलं आहे. धन्यवाद चौधरीजी, तुम्ही आपली